हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. होळीच्या आदल्या दिवशी बाजार भरलेला तुम्हाला तो दाखवलेलाच मीने. तर आज मला वेळ भेटला तो भरून ठेवते. हे बघा मी काय काय आणतं ते पण तुमच्यावर शेअर करते. पहिले मी गोणीतून सगळं बाहेर काढून घेते. 2 गोणी भरलेत. तर पोती गोणी काय म्हणतात ते, मी तर गोणीच म्हणते, शक्यतो पोतीच म्हणतात. तर ह्याच्यातलं सगळं मी सामान बाहेर काढते. आणि शेंगदाणे मी ह्यावेळी भरपूर भरले मीने. तर गहू भरले, साखर वगैरे सगळं काय काय भरलं सांगते. त्याच्या अगोदर माझं दळण संपलं आहे. मी पहिले दळण करायला ठेवते. तर दळण माझं संपलं आहे आणि म्हणून मी म्हटले आज दळण पण होईल आणि सगळं सामान भरून पण होईल डब्यात. म्हणून हा विचार करून मी आता पहिले दळण करून घेते. आणि हे संध्याकाळचं 4:30च्या नंतरचं टायमिंग आहे. तर सकाळी मी चपात्या केल्या तर गव्हाचं पीठ सगळं संपलेलं. तर मी विचार केला की संध्याकाळी सगळा बाजार भरतानाच तेव्हाच मी दळण पण करावं म्हटलेने. तर असं विचार केलेला म्हणून ह्या टायमावर करते. आता तर वाजले 4:30. लागलं सगळं बाजार पण भरून घेते. कांदे पण आणलेत. तर 5 किलोच आणले आणि ह्यावेळी खूप मोठे मोठे आणले. आणि मोठे मोठे म्हटलं तर अर्ध निम्मं राहते म्हणून शक्यतो मला छोटेच मी कांदे घेते. ह्यावेळी मी मोठे घेऊन आले. मोठं म्हटलं तर मला जेवढं भाजीला लागते परत ते थोडं राहते. मग छोटे छोटे म्हटलं तर जेवढं लागते तेवढं सगळं कापायला घेते ना, म्हणून मी शक्यतो छोटेच आणते. तर ह्यावेळी थोडे मोठे कांदे आणलेत. तर तेलाची थैली एका पिशवीत ठेवलेलं म्हणजे फुटायला नाही पाहिजे म्हणून. आता ते सगळं व्यवस्थित एकत्र ठेवते आणि सगळं भरून घेते. ह्यावेळी बाग बकरी चायपत्ती आणली आणि अगरबत्तीचा पण वेगळा फ्लेवर आणले आणि कम्फर्टचा पण वेगळा फ्लेवर आणले. रोज वेगवेगळं, प्रत्येक महिन्यात वेगवेगळा फ्लेवर भरते. दुसऱ्या गोणीतलं पण काढून घेते. तर आम्ही 2 महिने झाले शेंडो मीठच खायला लागले. तर ह्यावेळी पण आम्ही शेंडो मीठच खाते. साधं मीठ आम्ही बंद केलं आहे. एक तर ब्लॅक सॉल्ट म्हणजे ब्लॅक मीठ, नाहीतर शेंडो मीठ असे 2 वापरते. ब्लॅक सॉल्टमध्ये चाट वगैरे बनवलं तर त्याला वापरायला होईल आणि डेली जेवणाला शेंडो मीठ वापरणार आहे. म्हणून आता आम्ही शेंडो मीठच चालू करणार आहे. तर आता हे पोती वगैरे सगळं काढून घेते. त्याच्यानंतर काय काय घेतलं तुम्हाला दाखवते. ह्यावेळी अगरबत्तीचा वेगळा पुडा आणला तुम्हाला दाखवते. हे बघा, मोगरा आणि चंदन आणला. तर प्रत्येक महिन्यात मी वेगवेगळंच आणते. आणि इथं बघा माझ्याकडे जिरं संपलेलं म्हणतं ना, आता मी पावशेर जिरं एवढं आणले. सगळं बाजार आहे ड्रममध्ये भरून घेते. हे बघा ड्रम, ह्याच्यात फक्त मी गहू ठेवते. जेवढं गहू बसतात त्याच्यात बसवते आणि राहिले ना तर मग वेगळं सामान त्याच्यात बसवते. शक्यतो मी हा ड्रम आहे गहूसाठी केला. दुसरा एक ड्रम दाखवते तुम्हाला, ते पण ह्या ड्रममध्ये फक्त गहू भरून ठेवले. दुसऱ्या ड्रममध्ये हे बघा ज्वारी भरून ठेवते. तर शक्यतो आम्ही जास्त ज्वारी खात नाही. तर 5 किलो महिनाभर जातो आम्हाला. 2 महिने तर जातात, कारण की कमी खातो म्हणजे ज्वारी. आणि शक्यतो गहू जास्त खातो. त्याच्यासाठी मग हे ज्वारीचा डबा आहे तर मग ह्याच्यात ज्वारी पण बसवते आणि किरकोळ काय बसवायचं ते सगळं बसवते. आणि इथं बघा ज्वारी बाजरी माझ्याकडे ते पण टाकले आणि पोहे शेंगदाणे काय काय होतं ते पण टाकलं. आणि हे डबा आहे तेलाचा आहे, फक्त ह्याच्यात तेल ठेवते. आणि शेंगदाणे बघा मी डब्यात भरून घेते. तर पहिले थोडे शेंगदाणे होते तो बाजूला काढून ठेवला आणि नवीन शेंगदाणे टाकले आणि वरतून जुनं शेंगदाणे वरती टाकले. मी असं करते, जे पण मी नवीन आणते पहिले जुनं असतं साखर बिकर काय असून ते पहिले काढून घेते एका प्लेटमध्ये आणि वरतून मग टाकते. ते असंच करते. तुरीची डाळ पण वरती घेते, म्हणजे जुनं ते वरती घेते, म्हणजे सगळं लवकर हे होणार नाही, आळे लागणार नाही, बुरशी लागणार नाही, काही प्रॉब्लेम होणार नाही. मी तसंच करते. आणि शक्यतो मी मीठ आहे पहिले प्लॅस्टिकमध्ये वापरत होती. आता मी प्लॅस्टिकमध्ये वापरत नाही, मी काचेच्या भरणीतच वापरते. चिनी मातीच्या भरणी नाही तर काचेची भरणी, याचे 2 ह्याच्यातच भरते. आणि हे बघा मीठ पण भरून घेतलं. आणि जिरं आणलं जिरं पण भरून घेते. हे बघा आता मला 2 महिने मला काय प्रॉब्लेम होणार नाही जिरायचं. आणि शक्यतो पावशेर जिरं आहे मला 2-3 महिने 3-4 महिने आरामात जाते. आणि जास्त टाकते पण व्यवस्थित टाकते, प्रमाणात मापातच टाकते, म्हणून 3-4 महिने जातात मला. तर इथं बघा हे सगळं आहे मी सगळं ठेवून घेते आणि व्यवस्थित. आता बघा कांदे आहेत मी कांदा ठेवून घेते. पहिली ही जाळी मी पुसून घेते, त्याच्यानंतर पेपर हातरते.
तर चपातीला मी घेते ना पेपर, तेवढंच पेपर ह्याला पण घेते. ह्याच्यात ना कांदे ठेवून घेते. आणि मी हे बरं का, मी आठवड्यातून एकदा असं पुसते. कांदा, बटाटा आणि लसूणचं ना आठवड्यातून एकदा साफ करते. पुसताना काय शेअर नाही केलं, स्वच्छ असं ओल्या कपड्याने सगळं पुसून घेतलं. त्याच्यानंतर नवीन पेपर हातरले. कांद्यावरची जेवढी साल निघते ना तेवढं काढून काढून सगळे कांदे ठेवून घेते. हे बघा, तर 5 किलोचं आणले म्हणून 2च ह्याच्यात फसले. खालची रॅक पूर्ण खाली आहे. कांदा आणि बटाटा एकत्र करायचं नाही म्हणून, नाहीतर खालच्या रॅकमध्ये बटाटे ठेवले असते, पण नाही करायचं. कांद्याची रॅक ठेवली ना त्याच्या बाजूला टाके, त्याच्यावर ना चपातीचं टोपलं आहे. दळण करून घेतलं ना ते डब्यात भरून ठेवते. हे बघा, तर दळण आहे ना मी 2 टप्प्यात करते, एका टप्प्यात करत नाही. 2 किलो आधी करते, त्याच्यानंतर मग 3 किलो, मग 5 किलो गहू पूर्ण एकत्र टाकते मी. फक्त दळतानाच 15-20 मिनिटांनी बंद करते. थोडं असं दळते. 2 टप्प्यात असं दळते, एका टप्प्यात नाही. मला सांगताना सांगितलं आहे चक्की आटा घेताना की 2 टप्प्यात करायचं, एका टप्प्यात करायचं नाही, नाहीतर आतलं पीठ फिरते, ते फिरून फिरून काळपट होते, चॉकलेटी कलर होते. त्याच्यासाठी त्यांनी सांगतानाच मला सांगितलेलं की 2 टप्प्यात करायचं. काय पण वस्तू असलं, आता 2 किलो असलं तर मग एका टप्प्यात केलं असतं, 5 किलो असलं तर 2 टप्प्यात करायचं, म्हणून त्यांनी सांगतानाच आम्हाला सांगितलं. गव्हाचं पीठ दळून झालं, झाकण लावून ठेवते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.